शिवसेना पक्षचिन्हाबाबत पुढील संगणकीकृत सुनावणी 29 एप्रिलला होणार। सुप्रीम कोर्टामध्ये काल दुसऱ्या प्रकरणावरील सुनावणी प्रदीर्घ काळ चालल्यामुळे पक्षचिन्हावरची सुनावणी होऊ शकली नाही। ठाणे जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागातल्या 73 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी समिती स्थापन। समितीकडून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कठोर कारवाई होणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। साताऱ्याच्या कराडमधल्या प्रसिद्ध गजानन रेस्टॉरंटमध्ये आमदार रोहित पवारांनी मारला मिसळवर ताव। यावेळी कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांचीही उपस्थिती। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना धमकीचा फोन। मनसेसोबत झालेल्या राड्यानंतर एका महिलेकडून सदावर्तेंना धमकीचा फोन। मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून सदावर्तेंच्या सुरक्षेमध्ये वाढ। बीडच्या कारागृहात कैदी सनी आठवलेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। वाल्मिक कराड जेलमधील कैदी अझर पठाणवर दबाव टाकतोय तसंच त्याला मारहाणही करतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कैदी सनी आठवलेची कॉल रेकॉर्डिंगद्वारे मागणी। महाराष्ट्रासह उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। गरज नसल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडणं टाळावं, प्रशासनाच्या सूचना। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या 18,000 विशेष गाड्या। सुट्ट्यातली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाची उपाययोजना। 15 जुलैपर्यंत 18,262 विशेष रेल्वे गाड्या धावतील अशी माहिती। पेट्रोल डिझेल दरवाढीची शक्यता सरकारने सपशेल फेटाळली। खासगी वित्त समूहाने वर्तवली 25 ते 30 रुपयांच्या दरवाढीची शक्यता। वृत्त दिशाभूल करणार, सरकारकडे अशा दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प वान्स यांची चर्चा। लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलावणार अशी माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।